यशाचा ग्रंथ 53 अध्याय आणि वचन 6. आम्ही सर्व मेंढरा ऐका, आम्ही सर्व मेंढराप्रमाणे मेंढराप्रमाणे सर्व मेंढराप्रमाणे वैकून गेलो होतो. बहिकून गेलो होतो. ऐका आता, आम्ही काय झालं 2025 2024 मला नाही माहिती की किती वर्षापासून, पण मी एकच सांगेल आकातला एक शब्द, जन्मापासून तर आजपर्यंत आम्ही मेंढराप्रमाणे बहिकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग निवडला होता. हालेलुया. तुमच्या लक्षात आलं मी काय सांगत आहे? आजपर्यंत आपण चांगलं जीवन का जगू शकलो नाही, कारण त्या बहकलेल्या मेंढरांप्रमाणे. हालेलुया. आम्ही आमचाच मार्ग निवडला. मी जे करतोय तेच खरं, मी जे बोलतोय तेच सत्य. हालेलुया. आणि जे मला पाहिजे तेच. बायबल काय सांगतं? आम्ही बहकलेल्या मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो आणि आपला मार्ग निवडला होता. आता माझ्याकडे लक्ष आहे. तुम्ही माझ्यासोबत प्रभू येशू मसीह की बोला. प्रभू येशू मसीह की प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मार्ग काय करतो? मार्ग काय करतो? रस्ता दाखवतो. ओके, अजून मार्ग काय करतो? ओके, मार्ग काय करतो? बरोबर, मार्ग काय करतो? रस्ता चुकतोय, बाईक होतोय. ओके, मार्ग आपल्याला काय करतो? मार्ग कशासाठी आहे? प्रश्न जर समजला नसेल तर परत एकदा विचार. मार्ग कशासाठी आहे? ओके, पुढे जाण्यासाठी. ओके, बरोबर. एक शब्द निघातच नाही. इथं वचन काय सांगतं की प्रत्येकाने मेंढरांप्रमाणे बैकून जाऊन आपापले मार्ग निवडले होते. हालेलुया. हालेलुया. मार्ग निवडले. होय, तुम्ही पण निवडलेला आहे मार्ग. बोलतोय मला नाही माहिती, हे तुम्हाला माहिती. तुम्ही कोणत्या ना कोणत्या मार्गामध्ये आहात, मार्ग निवडलेले आहात. तुम्ही त्या मार्गावर चालत आहात. पण प्रश्न हा आहे की मार्ग ज्यावेळेस निवडतो तो मार्ग काय करतो? मार्ग कशासाठी असतो? समजण्यासाठी. ओके, अजून? हो. मार्ग कशासाठी असतात? ओके, जीवन बदलण्यासाठी. अजून? सत्य कळण्यासाठी. ओके, अजून? तुम्ही सगळेजण इकडे तिकडे पाहताय. लक्षात ठेवा, 2025 जसं गेलं तसं 26 करतोय, कारण मार्ग नाही सापडणार. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? अहो, तुम्हाला मार्ग समजण्यासाठी आता काय केलं माहिती का? पैठण पासून आंबड पर्यंत पाट्या लावल्यात. इकडून एवढ्या किलोमीटरवर आंबड आहे. डावीकडे वळलं की आंबड येत, तिथून राईट घेतलं की आंबड येत. आहे का नाही? इकडे तिकडे गेले की तुमचा ठिकाण येतं. मार्ग कशासाठी आहे? मार्ग ठिकाणावर नेण्यासाठी आहे. मार्ग तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आहे. इथून तुम्ही निघला तर तुम्ही तुमच्या मार्गावर पोहोचले पाहिजे. म्हणजे मार्ग पोहोचण्याचं ठिकाण आहे. आजपर्यंत तुम्ही पोहोचलाय नाही पोहोचलाय का? काय वाटतं प्रभू? माझ्या जीवनात असंच काय, मार्गच तुम्ही निवडलाय, त्या मार्गाने चालत असताना अजून त्या मार्गावर पोहोचलाच नाहीये, तुम्हाला रस्त्यावर काय होतात ना, समस्याचा सामना करावाच लागेल का नाही? नाही कळत. कधी कधी तुम्हाला एखाद्या ठिकाणावर जायचंय, ऍड्रेसवर पोहोचायचं आणि तो ऍड्रेस तुम्हाला माहिती नाही, तुम्ही कधी गेले नाही, पण तुम्हाला जायचंय आणि जाणं आवश्यक आहे. तुम्ही घरातून बाहेर जायला निघालात आणि रस्त्याने जात असताना काय झालं, तुम्ही लोकांना विचारताय, कधी मॅपवर टाकता आणि जाण्याचा प्रयत्न करता, पण अनेक वेळेस तुम्हाला रस्ता चुकीचा मिळतो, लवकर तो ऍड्रेस सापडत नाही. 10 वेळेस तुम्ही तिथूनच फिरून येत आहे, पण त्या ठिकाणावर तुम्ही पोहोचत नाही, त्यावेळेस तुम्हाला 10 त्रास होतो. हो का नाही? 10 वेळेस विचारायला तरी तुम्हाला थांबावं लागतं. हा रस्ता पुढे जात नाही, मला इकडे जायचं. 10 वेळेस तरी तुम्हाला गाडी थांबावं लागतं. बरोबर आहे? आणि ज्या माणसाला डायरेक्ट तो ठिकाण माहिती असतो त्याच्या जाण्यामध्ये आणि ज्याला ठिकाण माहिती नसतं त्याच्या जाण्यामध्ये किती अंतर?
काय फरक आहे? कोण लवकर पोहोचेल? ज्याला रस्ता माहितीये तो लवकर पोहोचेल. तुम्ही हे सांगितलं की आज आपण मेंढरांप्रमाणे आपापला मार्ग निवडला पण अजूनपर्यंत मार्गावर पोहोचलो नाही. म्हणजे आम्ही निवडलेला मार्ग चुकतो. आम्ही निवडलेला मार्ग हो का नाही? तुम्ही कोणत्या तरी मार्गावर आहे, आयुष्याच्या वळणावर म्हणूया त्याला तुम्ही संसार म्हणता. हालेलुया. या जगामध्ये तुम्ही राहताय, तुम्ही अजूनही तुमच्या मार्गावर तुम्ही व्यवस्थित आलेले नाही. 2025 जे आता तुमच्याकडे माझ्याकडे आले, ज्याला आपण ख्रिस्त जन्माचा 16 ते एक मार्ग दाखवला. कसा? या यहोवा शुभवर्तमान 14 अध्यायाचा. यशामध्ये आपण वाचलो की लोकांनी आपापले मार्ग निवडले आणि ते त्या मार्गावर पोहोचू शकले कारण त्यांनी निवडलेला मार्ग योग्य नव्हता. म्हणून आज या दिवशी मी परत तुमचं सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो की आज येशूचा जन्म झालेला नाही. आज येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला. बायबल मध्ये ही तारीख कुठे लिहिलेली, हा महिना कुठे लिहिलेला, आम्ही अंदाज कशावर काढतो? थंडी असतात 4 महिने, बरोबर आहे ना? ऋतू किती आहेत? 3 आहे, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, बरोबर आहे? मग त्याला 3 ऋतूला तुम्हाला किती भागामध्ये डिवाइड करायचंय? 4 त्रिक तरच एक वर्ष होतं का? कारण महिने किती? 12, बरोबर आहे का नाही? मग जर येशूचा जन्म थंडीच्या दिवसात झालाय तर तुम्ही तारीख काय काढू शकता? तिथं लिहिलंच नाहीये पवित्र शास्त्रामध्ये. म्हणून बायबल सांगते हे जे शिकवत असतात हे माणसाचे नियम. तुम्ही आता बाळासाहेब एवढं भाषण करता, मग तुम्ही काय करताय? आम्ही यासाठी करतोय निदान आजच्या दिवशी तरी लोकांना कळलं. आपण रोजच करतोय पण रोज कोणी येत नाही ना. रोज कोणी नटून मिटून येत नाहीये, रोज कोणी हातातलं काम सोडून येत नाहीये, रोज कोणी नातेवाईकाचं भेटणं बंद करून येत नाहीये, रोज कोणी देवाच्या समोर येत नाहीये. म्हणून वर्षातून एक दिवस आम्ही निवडला, निदान त्या दिवशी ओके. मी काय म्हटलं की मार्ग काय आहे? ऐका, येशूने त्याला म्हटले मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आले वाचू पित्याकडे कोणीही जाणार नाही. असंख्य मार्ग लोकांनी निवडले. कोणते कोणते? ऐका, कोणी संतांचे मार्ग निवडले, संत, साधू, महापुरुष, कोणी वेगवेगळ्या लोकांचे मार्ग निवडले, परंतु आजपर्यंत त्या लोकांनी सांगितलेला मार्गावर ते पोहोचू शकले नाही. हालेलुया. नाही समजलं मी काय सांग? हॅलो, इथं आज प्रभू मध्ये नवीन कोण? माझा प्रश्न आहे. पहिल्यांदाच चर्च मध्ये आलो. अजून कोण आहे? अजून कोण आहे? नाही पण ह्या चर्च मध्ये नाही. कुठे का असेल ना, तुम्ही चर्च मध्ये गेला असाल. मी पहिला तुमच्या आयुष्यातला पहिल्यांदाच हा दिवस असणार आहे की तुम्ही येशूकडे आला. याच्या अगोदर कधी चालला असं कोण आहे का? पहिल्यांदाच आला. एकच आहे एवढं. हे मी का विचारलं? एकदा आपण याच्यासाठी टाळ्या वाजवत होते आजपर्यंत. कुठून का होईना त्यांच्यापर्यंत सुरुवात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यामुळे ते इथपर्यंत आलेले आहे. मी काय म्हटलं? येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याकडे आले वाचून तुम्ही पित्याकडे जाणार नाही. पण ह्या जगामध्ये लोकांनी वेगवेगळे मार्ग निवडले, म्हणून आजपर्यंत कोणी कुठं जाऊ शकलं नाही. कोणी कुठं जाऊ शकलं नाही. हे फक्त भटकत राहिले. मग आम्ही म्हणतो आम्हाला चकवा झाला, आमचे नक्षत्र फिरले काय.
आमचे दिवस बदलले का काय? आमच्या तारे ग्रह फिरले का काय? ऐका ऐका मी काय सांगतो. हालेलुया हालेलुया. कोणी आमच्यावर हे केलं काय? कोणी ते केलं का काय? अजिबात नाही. कारण तुम्ही निवडलेला मार्ग हा चुकीचा आहे. कारण त्या मार्गावर तुम्ही भाग येशूचा जो मार्ग निवडतो ना, तो मार्ग सरळ पित्याकडे घेऊन जातो. हालेलुया. आणि पिता म्हणतो, मी माझ्या लेकराला दुःखात पाहू शकत नाही. समजलं मी का? पिता म्हणतो, मी माझ्या लेकराला दुःखात पाहू शकत नाही. पण आम्ही काय करतोय? मग चुकी कोणाचे? येशूचा मार्ग बरोबर आहे, आम्ही निवडलेला मार्ग. एक वचन करत घेऊया. स्तोत्र 146 वचन संपत आले. स्तोत्र 146 आणि वचन 3. अधिपतीवर भरोसा ऐका ऐका वचन काय सांगतो. स्तोत्र करता होता अधिपतींवर. अधिपतींवर म्हणजे कोण? जे तुमच्या वर आहे, ज्याला तुम्ही आदरणीय म्हणता, ज्याला तुम्ही सन्माननीय म्हणता, आदरयुक्त म्हणता, मोठे म्हणता. हालेलुया. अशा अधिपतींवर भरोसा ठेवू नका. भरोसा ठेवू नका. मनुष्यावर तर बिलकुलच नका. पुढे त्यांच्याकडून सहाय्य मिळणे अशक्य. आज तुम्हाला माहिती आहे, जग मला समजून घ्या, मी फार महत्वाचं सांगतो. हे का बोलतोय ऐकून घ्या. की एक व्हिडिओ आला होता आणि त्या व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती जाऊन चर्च मध्ये नाचधूस करतो, सगळ्या वस्तू तोडतात आणि त्या पास्टरवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावून त्याला धमकी देऊन त्या ठिकाणी बोलायला लावतोय. येशू कसा जन्मला? पाहिलं व्हिडिओ? येशू कसा जन्मला? तुम्ही त्याला देव म्हणता, तुम्ही तो कसा जन्मला मला सांग. थोडक्यामध्ये मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं. तो विचार, तो व्यक्ती देहिक विचाराने बोलत आहे. तो व्यक्ती हे विसरला की मी बोलत असताना एक गोष्ट तरी त्याच्याकडे छान माझ्याकडे नाही समजलं. येशू पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भवती झाला किंवा त्या मरियमला का म्हणूयात आपण दिवस गेले आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे येशू जन्माला आला. पण जर इतर ठिकाणी आपण पाहिलं, समजून घ्या, मला बोलायचं नाही पण आज आपण ऑन द स्पॉट म्हणूया. कारण माझ्या दाविदाला आवडलं नाही कल्याण माझ्या परमेश्वराचे. आणि हा शब्द कट करणार नाही आहे तसंच मी म्हणतो. येशू पवित्र आत्म्याने जन्म झाला, पण ज्या व्यक्तींवर तुम्ही भरोसा ठेवता किंवा त्या देवी देवता कोणी मळापासून मनाचा घाम पडला म्हणून त्याच्यापासून इथपर्यंत आपल्याला बोलत नाही जायचं. पण एवढे दोन शब्द फार महत्वाचे. मी येशूचाच मार्ग का म्हटलं ऐका, कारण येशू कुठल्याही मनुष्याचा पुत्र नाही. त्याला कधीच लोक जरी म्हटलं असेल की हा त्या मरियमचा पुत्र आहे, तुम्ही जरी म्हणत असाल हा मरियमचा पुत्र आहे, किंवा लोक जर सांगत असेल तर यरूशलेमाचा योसेफाचा पुत्र आहे, परंतु बायबल ते सांगत नाही. पण येशू म्हणतो बाई तुझा माझा काय संबंध? आणि येशूने बापाला पिता म्हटलं. पिता त्याला म्हटलं जातं ज्याच्यापासून जन्म झाला. येशूचा आज जन्म आपण करतोय ना, लक्षात ठेवा, येशूचा जन्म तुमच्या आणि माझ्यासारखा नाही. येशूचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे. हालेलुया हालेलुया. आणि बायबलचं वचन सांगतं की तुम्ही अधिपतींवर आणि मनुष्यावर भरोसा ठेवू नका, कारण त्यांच्यापासून तुम्हाला काहीही शक्य होणार. आम्ही दुखायला लागलो की जातो व्यक्तीकडे आणि म्हणतो की आमच्यासाठी काहीतरी कर, मग तो काहीतरी मंत्र मारतो
आणि देऊन टाका, घरात येऊन पुरून टाका. हॅलो हॅलो, तुमच्या घरात सुख शांती हवी का? एक काम करा, मी लिंबू देतो, मी माती देतो, मी मिरची देतो, 10 रुपयाचे नाणे देतो, लाल रुमालामध्ये बांधायचं आणि घराला पुढे जाऊन लटकवायचं. मी फक्त ते ऐका बरं. ज्याच्या घरामध्ये अशा दोरीने अशा कापडाने बांधलेल्या वस्तू आहेत ना, त्याच्या घरामध्ये जाऊन बघा. ज्या गोष्टीसाठी केलं ते कधीच त्यांना भेटलं. त्यांना वाटतं आमच्या घरामध्ये सुख शांती यावं. रोज वाटलं समजतं मी काय म्हणते? हालेलुया. आहेत का नाही? आहेत का नाही? काही काही जण काय करतात माहितीये का? भला मोठ्या झाडातला काय म्हणतात ते कद्दू सारखं काय असतं, भोपळ्यासारखं, ते नेऊन बांधतात. बुरी नजर वाले तेरा. पण शेवटी काय होतं, काही दिवसांतच व्यक्तिमत्व आमचं चांगलंच व्हायला कोणीतरी नजर लावतो. एक लक्षात ठेवा, तुम्ही निवडलेला मार्ग चुकीचा आहे. कारण मनुष्य तुमचं समाधान करू शकत नाही. मनुष्य मार्ग नाहीये. हालेलुया. तुम्ही माझ्याकडून जर अपेक्षा करत असाल, मी सुद्धा मार्ग नाहीये. हालेलुया. तुम्ही माझ्याकडे आलात. अनेक जण ख्रिस्ती लोकांना पाहिलं, बाळासाहेबांमध्ये सामर्थ्य, प्रार्थना करा आम्ही बरं होऊ. अजिबात नाही, मी मार्ग नाहीये. हेच मार्ग लोक भटकले, धरकटले, मार्ग हुकले, मार्ग चुकले, म्हणून आजपर्यंत आपण आहे त्याच जागेवर पुढे गेलोच. येशूच्या लक्षात आलं, म्हणून त्याने जन्म घेतला. योहान 1:14 सांगतो, शब्द तेही झाला आणि त्याने आपल्यामध्ये वस्ती केली. त्याने वस्ती यासाठी केली की तुम्हाला माना. योहान 14:6 मध्ये म्हणतो, हीच माझ्याकडे आल्यावर, हरेगावला गेल्यावर नाही. आता मरियमकडे गेल्यावर नाही, इतरांकडे गेल्यावर नाही. येशू म्हणतो, माझ्याकडे आल्यावर स्वर्गातील पित्याकडे तुम्हाला जाता. माहितीये का, आम्ही मनुष्याकडे जाण्याचं धडपडतो. मला एक अनुभव आला. 1-1.5 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. कदाचित मला वाटतं मागच्या क्रिसमसची किंवा नवीन वर्षाची गोष्ट आहे. मला प्रार्थना करायला उशीर झाला आणि मी एका व्यक्तीवर प्रार्थना नाही करू शकलो. मला उशीर झाला प्रार्थना करायला. त्या व्यक्तीने म्हणजे मला शेवटचा आशीर्वादच दिला नाही. फाळक साहेब, एवढे आपण राष्ट्रांच्या हातातून शेवटचा आशीर्वाद घेण्यासाठी आतुरलेलो. मार्ग आहे का? पास्टर मार्ग आहे का? पास्टर मार्ग दाखवणार आहे कोणाचा? येशूचा. तुम्ही येशूकडे या. तुम्ही कुठे या? आम्ही पण मार्ग दाखवतो. आम्ही तो मार्ग नाही, तिथं तुम्हाला पोहोचायचं. तो मार्ग फक्त येशू. आणि येशू तो मार्ग घेऊन, त्याला माहिती आहे की तुम्ही त्याच्यापर्यंत जाऊ शकता, म्हणून तोच तुमचा मार्ग मोकळा करतो. जर तुम्ही मत्तईमध्ये गेला, लूकमध्ये गेला, सुरुवातीच्याच अध्यायामध्ये, सुरुवातीच्याच वचनामध्ये लिहिलं की योहान म्हणतो की मी अरण्यातील मोठी वाणी आहे. मला त्याने पाठवलंय मार्ग नीट करण्यास. तो मार्ग नीट करतो, सुरुवात करतो. काय करा? येशू म्हणतो की मी तो मार्ग आहे ज्या मार्गावर तुम्हाला प्रत्येकाला पोहोचायचं आहे. आणि तो मार्ग तारण झाल्याशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून लूक शुभवर्तमान 2 आणि वचन 11 मध्ये सांगितलं की तुमच्यासाठी आज तारणारा जन्मलेला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. तुमच्यासाठी तारणारा. तारण म्हणजे काय? उद्धार करणारा. तारण म्हणजे काय? सुटका आणि मुक्ती करणारा. सुटका हवी का नाही? त्या मरणाची शिक्षा आपल्याला मिळणार, त्याने ते सोसलं आणि आपल्याला मुक्त केलं. माझं दैवी तारण. तो काय घेऊन आला? काय घेऊन आला? तारणाला काहींना तारण समजत नसेल, काहींना उद्धार समजत असेल, काहींना उद्धार समजत नसेल, तारण समजत असेल, पण दोन्ही शब्द एकच, उद्धार आणि तारण. शब्दाचा अर्थ एकच होतो, मुक्ती, मोक्ष.
हालेलुया. तुमच्या त्या व्यक्तीच्या मेल्याच्या नंतर फळ दिल्याने, आवडीच्या गोष्टी दिल्याने त्याला तारण मिळणार नाही. काय सांगितलं? सावडल्याने, 40वा केल्याने तारण त्याला मिळणार. प्रार्थना करून त्याची विधी केली म्हणून तो स्वर्गात जाणार. हॅलो 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 हॅलो. दिवसभर आम्ही काय करतो माहिती नाही, आयुष्यभर आम्ही काय करतो माहिती नाही, पण गेल्याच्या नंतर आम्हाला कबरेमध्ये टाकायचं आणि प्रार्थना करायची. म्हणजे आम्ही पुढे जाऊ लोक नाही. प्रार्थनेने सुद्धा तारण नाही. येशूमुळे तारण. येशूने तुम्हाला स्वीकारलाय. येशूने तुम्हाला स्वीकारलाय का? जर स्वीकारला असेल तर तुमचा तारण आहे. येशूला काय स्वीकारलं पाहिजे. हा? आपण येशूला स्वीकारलं पाहिजे. योहान 15:16 काढा. योहान 15:16. तुम्ही मला निवडले नाही, मी तुम्हाला निवडले. असं कोण म्हणतोय? येशू म्हणतोय. मी कोणाला निवडलं नाही, मी निवडू शकत नाही, तेवढी क्षमता माझ्यात नाहीये. निवड त्याच्या हातात. हालेलुया. 12 शिष्यांना गर्दीमधून त्यांनी निवडलं. तुम्हाला सुद्धा ह्या पैठण तालुक्यातून निवडलंय, घराघरातून निवडलंय. काय सांगते तो? तुमच्या जातीत तुम्हीच होतात का? परिवारामध्ये, तुमच्या खानदानामध्ये पण तुम्हीच होता का? नाही. येशू भूतकाळाच्या गोष्टी करत नाही, येशू आजच्या गोष्टी करतोय. भूतकाळ विसरून जायचं, वर्तमान काळ लक्षात ठेवायचं. मी म्हटलं ना, आजचं वर्तमान काळ उद्याचं भविष्य ठरवणार. आज जर त्या तारणाला तुम्ही स्वीकार केलं, तारण करताला स्वीकार केलं, उद्धार करताला स्वीकार केला, तर उद्याचं भविष्य तुमचं चांगलं होणार. पण कधी सुरुवात? कधी सुरुवात? कधी म्हणा, सुरुवात कधी? हा, सुरुवात कधी? माझा विषय आहे उद्धारक जन्मी आला. उद्धारक जन्मी आला म्हणजे तारणारा जन्मी आला. आज जर त्याला तुम्ही स्वीकारलं, 2026 मला भविष्यवाणी करण्याची गरज पडणार नाही, कोणाकडून भविष्यवाणी ऐकण्याची गरज पडणार नाही, प्रार्थनेची गरज लोकांकडून करून घेण्याची पण तुम्हाला पडणार नाही, किंवा 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 उपास करण्याची पण गरज पडणार नाही. बायबल काय सांगतं की जोपर्यंत वर त्यांच्या सोबत आहे तोपर्यंत वराडी उपाशी राहत नाही. हॅलो हॅलो. तुम्ही उपास, मी उपास का करतोय? कारण आमच्यामध्ये येशू नाहीये. समजतं मी काय म्हणतो? तुमच्या आणि माझ्यामध्ये येशू नाहीये. नाही तर येशू जर तुमच्यामध्ये असेल तर मग वचन बायबल मध्ये नाहीये. जोपर्यंत वराडांच्या सोबत आहे तोपर्यंत वराडी उपाशी राहू शकत नाही. हे स्वतः येशू बोलतो. जोपर्यंत मी शिष्याच्या सोबत आहे ना, शिष्य उपाशी राहू शकत नाही, उपास करू शकत. रोजची भाकर हवी का नाही? पण मिळते का? काम सुरू आहे. ह्या जगामध्ये असंख्य मार्ग आहेत, पण पोहोचवणारा ठिकाण एकच आहे, ते म्हणजे येशू. तुम्ही काही करा, त्या जागेवर पोहोचू शकत नाही जोपर्यंत येशूच्या मार्गाने तुम्ही चालत नाही. म्हणून मी म्हटलं ना, हा सण, केवळ हा सण, फक्त हा सण, ख्रिसमस ज्याला आपण म्हणतो, फक्त हा सण. परत एकदा ऐका सगळ्यांनी, फक्त आणि फक्त हा सण 193 देशामध्ये साजरा केला जातो, 7 खंडामध्ये साजरा केला जातो आणि 8 अरब पेक्षा 5 अरब मध्ये साजरा केला जातो. तुम्ही सर्च करा, बातम्याला जा आणि तिथं म्हणा दुबई मध्ये ख्रिसमस साजरा केला आहे का, तिथं लगेच बातम्या येतात. दुबई पूर्ण मुस्लिम कंट्री आहे, तिथं सुद्धा साजरा करतात. अरब मध्ये सर्च करा, अरब मध्ये प्युअर मुस्लिम कंट्री आहे, तिथं सुद्धा ख्रिसमस साजरा केला. येशूच एकमेव
तो मार्ग तुम्हाला पैसा नाही देणार, कारण पैसा त्याला माहिती आहे सगळ्या पापाचं मूळ आहे. पैसा सगळ्या पापाचं काय आहे? पैसा फुटपाथ, पैसा वाईट करणारा, पैसा माणसाला दूर नेतो, बरोबर आहे? पैसाच आहे देवापासून. समजलं मी काय? शेवटचं वचन वाचू लागला. मी काय म्हणतो? येशूच मार्ग आहे. मी काय म्हटलं की येशूच मार्ग आहे? कारण सगळे जण जन्मले देहापासून. तुम्ही आले जन्मलो, येशू तसा जन्मला नाही. लोक 1 अध्याय देवदूतांनी उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर येईल, छाया करेल. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असं त्याला कोणाचा पुत्र म्हणतील? मरियमचा. लोकांनी म्हटलं की मरियमचा पुत्र म्हणून गाणं म्हणतात, आईच्या पोटी मरियमच्या पोटी जन्माला माझा ख्रिस्त आहे. पण लांबून लांबून मी पडत नाही त्याच्या पाय. मी काय म्हणतो? हे आपण तयार केलंय. हे आपण जे गाणे म्हणतो, आपण गाणे म्हणणाऱ्याने तयार केलंय. आपण जे विचार करतो ना, आपण ते तयार केलंय की तो मरियमच्या पोटी जन्म घेतला म्हणून येशू त्याचं नाव. पण त्याने कधीच बापाला म्हणून बायबलचं वचन सांगतं, कारण देवाचं वचन सांगतं की तो देवाचा कोणाचा मला मरियम पुढे कधीच ऐकायला आलं नाही. माझा आवडता कधीच नाही. तुम्ही ऐकलं असेल तर मला क्षमा करा, माझ्या बायबल मध्ये मला वाचायला नाहीये. आता हे 3-4 बायबल आहे माझं. एकदा पण ऐकायला नाही आलं की मरियम येशूला म्हटलं की हा माझा लाडका मुलगा आहे. हे आम्ही सांगतोय की मरियमचा लाडका मुलगा आहे. पण आम्ही गाणं बी म्हणतो ना, कालच म्हटलं ना आपण, बेबी मरियम उसे सुलाने, मीठी लोरी गाती है, बड़े प्यार से उसे सुलाने, कांदों पे सहलाती है. हे आम्ही तयार केलं असेल. प्रत्येक आईचं ते काम आहे. पण ती कधीच म्हटलं नाही हा माझा लाडका आहे. स्वर्गातील पिता म्हटलं की हा माझा परम प्रिय पुत्र आहे. हालेलुया, हालेलुया. कोण आहे माझा परम प्रिय, सगळ्यापेक्षा थोर आणि आवडणारा माझा कोण आहे? मुलगा आहे. म्हणून म्हटलं की येशूच एकमेव मार्ग आहे. होय, मी संत आहे. एक लक्षात ठेवा. तुम्ही मला पास्टर म्हणतायत ना, याला पास्टरला दुसऱ्या शब्दामध्ये, मराठी शब्दामध्ये त्याला संत म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? जर आपल्यामध्ये ही प्रथा नसते ना, येशूच्या ऐवजी तुम्ही कोणालाही देव म्हणा, तर आज मी मेल्याच्या नंतर माझं पण मंदिर बनलं असतं आणि माझ्या नावाने काहीतरी आरती तयार झाली असते. हो का नाही? कारण चमत्कार मी केले, लोक बरे झाले. मी काहीतरी लोकांची समस्या दूर केली, लोक बरे झाले. म्हणून मेल्याच्या नंतर माझी मूर्ती तयार केली, मला देव. पण मी जन्मलो कोणापासून? पण येशू तो मनुष्य बनून आला. तो मनुष्य नव्हता. ऐकताय? शेवटचं सांगतो. यहोवाने सांगितलं देव एक आत्मा आहे. कोण आहे? देवाला शरीर नाही. आम्ही देवाला सजवलं. आम्ही काय केलं देवाला? काय केलं देवाला? आपण काय केलं? आज बरेचसे माझे ख्रिस्ती बांधव
येशूचा फोटो विकत घेतील आणि घरामध्ये लावतात. हो का नाही? आपल्याकडे भेटत स्टॉल लागला असेल आपल्याही घेऊन गेलो. लोक म्हणतात काय सर तुमच्या मीटिंग वगैरे काही ठेवलं तुमच्या चर्चमध्ये असं कार्यक्रमाला आम्हाला बोला, तुमच्याकडे काही स्टॉल असतात ते येऊ सेल करू. औरंगाबाद मध्ये मोठे सभा असतात त्या ठिकाणी फोटो लावलेले असतात. फोटो येतात तर घेऊन जातात. फोटो आणतात. अशा पद्धतीने येशूचे पण फोटो असतात. येशू तसा नाही आहे जसं तुम्ही पाहता. हालेलुया. येशूचा रूप रंग वेगळा आहे. येशूला तसं पाहू नका. येशूला जर पाहायचं असेल शेवटचा ऐका आणि यशाच्या पण आता आणि वचन एक पासून पुढे आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला? आम्ही ऐकलेल्या वार्तेवर. आता माझी सुरुवात जे मी तुम्हाला आता सांगतोय ना तीच वार्ता. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? मी जे सांगतो माझ्यावर तुमचा विश्वास बसणार नाहीये. मी काय सांगतो? मी म्हटलं ना आज येशूचा जन्मच झाला नाही, 25 तारीखच नाहीये, कोणी विश्वास ठेवला नाही. पण बायबल तपासून पहा. आम्ही मनुष्यावर विश्वास ठेवतो, देवाच्या वचनावर. हीच परिस्थिती का नाही आजची परिस्थिती? सांगायला खूप काही आहे पण वेळ आपल्याला पुढे. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला? भुज म्हणजे काय? रहस्य कोणाला प्रकट झालं? सगळ्यांना होत नाहीये. सगळ्यांना तो प्रकट होत नाही. येशूने स्पष्ट सांगितलंय मी हे दान फक्त शिष्यांना दिलंय. कोणाला दिलंय? दिलंय का नाही? शिष्यांना. त्यांना रहस्य प्रकट होतं. कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्ष भूमीतून अंकुरासारखा वाढला. त्याने जन्म घेतला. ऐका, त्याने जन्म घेतला आणि जसं रोप वाढताना लहानाचं मोठं तसं येशू पण बालकापासून हळूहळू मोठा होतो. लोकसभा वर्तमानामध्ये सांगितलं की तो माणसाच्या व देवाच्या आधी वाढत. त्याला रूप नव्हते. ज्याला तुम्ही केस पाहताय, नाक पाहताय, दाढी पाहताय गोरी गोरी, ऐका डोळे चांगले पाहतायत, हातामध्ये प्रकाश पाहतायत, हे रूप त्याला नव्हतं. तुम्हाला जर येशूचा जन्म अनुभवायचा असेल तर तुम्हाला येशूचं मरण समजलं पाहिजे. हालेलुया. मी सांगतो तुम्हाला लक्षात येतं. येशूचा जन्म तुम्हाला अनुभवायचा असेल तर येशूचं मरण तुम्हाला समजलं पाहिजे. आणि इथं मरणाबद्दल सांगितलं. त्याला रंग नव्हतं. काय लिहिलंय माझा परत? त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या काही सौंदर्य नव्हते. काय नव्हतं? मेरी सूरत बिगड़ी, मेरा दिल था खाली, तूने सी चाल ताकि आए हरियाणा. आपल्याला रंग रूप नव्हतं, त्याने आपल्याला म्हणतो आज आपण किती सुंदर आहे. मला मी सुंदर दिसतो. तुम्ही मी तर दिसतोच आहे बरं. मी सुंदर दिसतो. मी सुंदर दिसतो. हो का नाही? खरं बोलताय खोटं तेही समजत नाही. तुम्ही बोलताय का नाही हे समजत नाही. तुम्ही सुंदर आहेत का नाही? सुंदर आहेत का नाही? जे गप्प बसले त्यांचं जर लग्न झालेलं असत ऐका, जर तुम्ही सुंदर नसते, तुमची बायको तुमच्या सोबत राहिली नसते, तुम्ही तुमच्या पत्नीच्या सोबत राहिले नसते. सुंदर आहे म्हणून राहिले. तुम्ही बोलत नाही म्हणून मला असे शब्द वापरता. हालेलुया. तुम्ही सुंदर आहेत का नाही? तुम्हाला माहिती लोकांसाठी कसं आहे मला माहिती नाही, पण प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी आपल्या बापासाठी सुंदर असते. लोकांना तुम्ही सुंदर आहेत का नाही? सुंदर आहेत का नाही? तुमच्या शरीराला, तुमच्या सौंदर्याला सुंदरपणा यावा म्हणून तो सुंदर असणारा परमेश्वर त्याने त्याचा रंगच बिघडून टाकला. त्याने रूप खराब करून टाकलं. हालेलुया. त्याने त्याची शोभा घालून टाकले. बायबलचं वचन सांगतं फक्त मोशेने त्याच्याकडे पाहिलं आणि परमेश्वराचं तेज त्याच्यावर. आणि आज आम्ही त्याला पाहतोय त्याची शोभा.
हालेलुया. कोणासाठी? क्रिसमस साजरा करायचा. क्रिसमस साजरा करायचा. काय वाटतं? क्रिसमस साजरा करायचा. या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या भागामध्ये पुढे वाचवा. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवी व त्याला तुच्छ. ऐका 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 ऐका. मनुष्य उदाहरण दिलंय. व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओ मध्ये असं संबोधन हो का नाही? कारण त्याला वाटलं आम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवतो ते किती सुंदर आहे. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता कसं आहे? कसं आहे? विद्रूप आहे. म्हणून तो लोक त्याला तुच्छ समजतात. हो का नाही? ते म्हणतात ते यहुद्यांचा, तो यरूशलेमचा परमेश्वर आहे, तो आमचा नाही असं समजलं जातं म्हणतात. म्हणून मी ह्या 3 गोष्टी वापरल्या. एक, या पृथ्वीवर 193 देश आहेत. या पृथ्वीवर 7 खंड आहेत. या पृथ्वीवर 8 अरब लोकसंख्या आहे. 193 देशामध्ये ख्रिस्त दिवस साजरा केला जातो, म्हणजे जन्मदिवस. येशूचा मरण दिवस साजरा केला जातो. येशूचा पुनरुत्थान सुद्धा साजरा केला जातो. हो का नाही? परंतु बाकी साजरा करतात का येशूला सोडून? पुढे वाचवा. आणि त्याला आम्ही मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला आले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्याच झाली. त्याच बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. स्पष्ट वचन जे आज तुम्ही जे अनुभवतायत ना, हे त्याच्या बलिदानाला. त्याने जन्मच घेतला नसता तर आज तुम्ही सुख शांती अनुभवली नसते. हालेलुया, हालेलुया. तर लिहिलंय त्याने आपले अपराध त्याच्यावर घेतले. त्याने अपराध घेण्यासाठी जन्म घेतला. हॅलो 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 हॅलो. एक अपराध घेण्यासाठी, तुमचे पाप त्याच्या पत्री घेण्यासाठी त्यांनी जन्म घेतला. काही छोट्यामध्ये जन्म घेण्यासाठी नाही. हो का नाही? आज तमाम ख्रिस्ती लोक काही छोट्या पुरतच येशूला ठेवतात. कधीच म्हणत नाही की तू माझ्या अपराधासाठी मी अपराध सोडून दिला पाहिजे. म्हणतात काय वाटतं? उद्यापासून तुम्हाला दिसेल ते म्हणतात का नाही? हो का नाही? ते असं म्हटलं जातं ना, बाप असतो, कारण तो झिजलेले कपडे सुद्धा लेकराला दाखवतात, पण लेकराला कमी असंच ना बाबा. हो का नाही? हो का नाही? बोलत नाही माझ्याशी, बोलत नाही. कट्टी आहे का? बट्टे का? बाप असंच असतो ना, स्वतःसाठी नाही पण माझी येशूने तेच केलं. तुम्हाला तकलिफीमध्ये नाही, स्वतः तकलिफीमध्ये गेला, तुम्हाला आनंद दिला. हालेलुया. तुम्हाला शांती, भरभराट आणि सुख तुम्हाला. स्वतः व्याधी म्हणजे स्वतःवर रोग त्याने घेतले आणि तुम्हाला आनंद दिला. हालेलुया. स्वतःवर त्याने काय घेतला? रोग. स्पष्ट बायबलचं वचन सांगतं, व्याधी त्याने घेतल्या, विकार त्याने घेतल्या. आमच्या बाबाकरिता तो घायल झाला. लोकशुभ वर्तमानचा होता ते वचन 18 मध्ये सांगते की ठेचले गेलेल्यांना सुटका करण्यासाठी, बंधनात असणाऱ्यांना मुक्त करण्यासाठी. हालेलुया. त्यांनी मला पाठवलं.
येशू तुम्ही कशासाठी जन्म घेता? जे या ठिकाणी बसले कुठं ना कुठं मनामध्ये ठेचले गेले असेल, कुठं ना कुठं मनामध्ये दुःखी झाले असेल, पण यांना दुःखातून समस्यातून वेदनातून बाहेर काढण्यासाठी मला पाठवलं. तुम्ही आज कोणाच्या सांगण्यावरून नाही, ऐका, तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून नाही, माझ्या परमेश्वराने ती बातमी दुसऱ्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचली. रूपमध्ये आली. हालेलुया. कुठे या नाही समजलं. येशू जन्म झाला, स्वर्गदूत मेंढपाळांकडे गेले, बातमी सांगितली. येशूने सांगितली की बातमी फक्त मरियमला योसेफला नको. थंडीत काकडात बसलेत ना, थंडीचा सामना करतायत ना, कुडकुडतात ना, क्षण गरज मी आले त्याची. जाऊ त्यांना सांगा तुमच्यासाठी. हालेलुया. व जन्मला त्यांनी जाऊन त्यांना सांगा मी आपण जागा